चालत जाते मी कुसुम. आले फोटोज? हो, आत्ताच फोटोग्राफर देऊन गेला. थँक्यू अनुज. कशाबद्दल? तू सगळ्यांना फोटोज पाहायला घरी बोलवलंस, बाबांना रिस्पेक्ट दिलास. खूप छान वाटलं. आधीचा अनुज परत पाहायला मिळाला मला. कसे आलेत फोटोज? तू पाहिले असशील ना? हो, खूपच मस्त आलेत. स्पेशली तुझे काही फोटोज खूपच सुंदर आलेत. मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस का? अगं नाही, आता तू संध्याकाळी पाहशील तेव्हा कळेलच तुला. सर ते डिसोजा आलेत. नाही, मी त्यांना बसायला सांगतो. नाही नाही, मी निघतच होते. मी घरी फोन करून सांगते. तू पेनड्राईव्ह आणायला विसरू नकोस हा. ओके. प्लीज आठवणीनं आण पेनड्राईव्ह. हो, आणतो. पाठवा त्यांना. वासंती, अगं हे वासंती. सुर्वे भाऊजी भेटले होते की काय? नाही ग. मग अण्णा? अगं अनुजरावांचा फोन आला होता. कुसुमच्या लग्नाचे फोटो आलेत. त्यांनी ते बघायला आपल्याला सगळ्यांना त्यांच्या घरी बोलवले. एकत्र बसून सगळे बघूयात म्हणतात. अरे वा, चांगली कल्पना आहे. मी कुसुमसाठी ना गुळपापडी करते, तिला खूप आवडते. आई मी करते. चालेल. रुपाली, शशांकला फोन कर आणि लवकर बोलावून घे घरी. काही नको, तो तिथं असायलाच पाहिजे असं काही नाही. सारखं सारखं बहिणीच्या सासरी जाणं बरं दिसत नाही ते. अहो, आनंदावर विरजण घालू नका आता. जावई बापूंनी सगळ्यांना यायला सांगितलंय ना, मग त्यांनी शशांकची चौकशी केली तर सांगू, ऑफिसच्या महत्वाच्या कामात गुंतलाय त्यामुळे नाही आला. अहो, किती रागा होता त्याच्यावर. आता आपण एकत्र राहतो की नाही. अहो, कुसुमच्या सासरी जाणार आहोत आपण. त्यांनी शशांकला बोलावलाय. जो काही राग आहे ना, तो तुमच्या मनात ठेवा बरं. आणि त्यांच्या देखत त्याला काही बोलू नका. ठीक आहे, नाही चिडणार. रुपाली, शशांकला फोन कर ना. मी नाही करणार, तो माझ्या अंगावर ओरडतो. मृदुला, तूच कर बाई. हा, बोल ग. हॅलो शशांक, अरे अनुजचा फोन आला होता. काय म्हणाला? त्यांनी आज सगळ्यांना बोलवलंय लग्नाचे फोटोज बघायला. तुम्ही जा, मी नाही येणार. अरे पण तुला एकदा सांगितलं ना, बाबा तिथे सगळ्यांसमोर माझा अपमान करतील आणि मला ते आवडणार नाही. हा, आणि यासाठी पुन्हा कॉल करू नको, मी खूप बिझी आहे. तो नाही जमणार म्हणाला. चला, म्हणजे सुंठे वाचून खोकला गेला. आई तुम्ही जा, मी थांबते शशांक सोबत. जेवण छान बनवतात ना रेखाताई? हो, म्हणजे काय, आमच्या वहिनीच्या हाताखाली ट्रेन झाली ती. अरे वा, चला आता फोटोबा झाला. आता फोटो पाहूयात. रूप असायला पाहिजे होती. अगं, उद्या तिचा इंटरव्ह्यू आहे ना, तयारी करते ती. काय ब्रो, उद्या प्लॅन करायला पाहिजे होतं. अगं त्यात काय एवढं? उद्या तिला बोलव ना घरी. रिअली नाईस आयडिया. चला अनुज, करायची सुरुवात. हा.
कसे आलेत फोटोज? खूपच मस्त आलेत. स्पेशली तुझे काही फोटोज खूपच सुंदर आलेत. याचा अर्थ अनुजने फोटोज पाहिलेच नव्हते, पण तो माझ्याशी खोटं का बोलला? कुसुम जरा जास्तच गोरी आणि उंच दिसते ना. ब्रोने तर 20 kg पुट ऑन केलंय असं वाटतंय. सॉरी, मी चुकून वेगळंच पेनड्राईव्ह आणलं. अगं दोन्ही सारख्या रंगाचे असतील, होतो घोळ थोडा. हो ना, ते तो फोटोग्राफर आला होता ऑफिसमध्ये. त्यांनी मला दिलेलं तेव्हा आम्ही चेक केलं होतं. बरोबर होतं तेव्हा. मला वाटतं निघताना गडबडीत दुसरंच कोणतं तरी पेनड्राईव्ह घेऊन आले मी. सगळा मूड स्पॉइल झाला. आता तर काय ट्रेंडच झालंय. चूक. रीना, मुद्दाम कोणी चूक नाही करत. कामाच्या गडबडीत होतं असं. लग्न ठरवताना ही किती डिसिप्लिन्ड आहे, किती हुशार आहे असं कौतुक केलं होतं. रेखा, आईस्क्रीम घेऊन येशील? रीना, तुझ्यासाठी 2 आणल्या. कुसुम, तू ऑफिसमध्ये डेस्कवर विसरलीस का पेनड्राईव्ह? मी घेऊन येऊ का लगेच? तुम्ही थांबा, कुसुम आणेल. बाळा, तुझी चूक झाली आहे ना, मग सुधार. जा पटकन. अहो नाही, रात्रीच्या वेळेला तिला कुठे पाठवताय? काका, लिव्ह इट. अरे तसं नाही, तुझ्या लग्नाचे फोटो होते, मला पाहायचे होते. अरे हो, पण आपण करूया ना परत कधीतरी प्लॅन. काय बाबा? कुसुम बाळा, कामाच्या गडबडीत होतं असं. कोणाचंही होईल, तू नको टेन्शन घेऊस. अहो, तुम्ही असे तिचे लाड केलेत ना, तर ती सारख्या चुका करेल. तिची चूक झाली तर चांगली समज द्या तिला. अहो, माणूस म्हटल्यानंतर चूक होणारच ना. आणि कुसुम माझी सून नाहीये, मुलगी आहे. आणि माझ्या या गोड मुलीवर रागावणं मला जमणार नाही. सरनोबत साहेब, तुम्हाला एक सांगू का? लग्न म्हणलं की गोंधळ हा हवाच. तुम्हाला आमच्या लग्नातला एक किस्सा सांगतो. मी वासंतीच्या मामे बहिणीला पाहायला गेलो. तिथे ही दिसली. हिलाच पसंत केली. अरे पण यांच्या घरी गडबड झाली असेल खूप. हो, गडबड झाली थोडी. म्हणजे हिच्या घरचे हिला म्हणाले की मुलगा चंचल दिसतोय, तुला सांभाळेल असं काही वाटत नाही. पण ते म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात. आमचं लग्न झालं, संसारही सुखाचा झाला. अहो, उशीर होईल, निघूया का आपण? सरनोबत साहेब, निघू आम्ही. भेटू पुन्हा. ला 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 ला. अरे वा, आज काय आनंदाचे डोही आनंद तरंगे. आनंदाच असते मी नेहमी. नाही, आज जरा आनंद वर तरंगतोय म्हणून विचारलं. आज बायकोकडे लक्ष आहे. नाही, तो आनंद बुडायच्या आत सांगून टाक काय झालं. ती खूप पुढे पुढे करते ना. आजची काय तोंडावर आपटलीये ना. आहा. नवीन ऑफिस मध्ये जॉईन झाली आहे ती. कामाचं प्रेशर असतं. तू नेहमी तिचीच बाजू घेतोस ना.
जेपी आणि सुहासनी सारखा तूही तिच्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवतोस. झोपताना हा विषय नको आता. वेद, तिला कंपनीच्या अकाउंटची रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ना जेपीने खूप मोठी चूक केली आहे. मी तुला काय सांगितलं रीना, दादा पाहून घेईल काय करायचं ते. पाहून गेल म्हणून. कुसुमच्या सासरकडची मंडळी तिला खूप सांभाळून घेतात हे बघून बरं वाटलं. बघ ना, हे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा रंगाचा बेरंग झाला तरी सुद्धा तिच्या सासूबाईंनी तिला व्यवस्थित समजून घेतलं आणि सरनोबत साहेबांनी तर काय सगळं हट्ट्यावरही दिलं. वा हो ग. कसला विचार करतेस? आपल्या कुसुमच्या हातून अशी चूक होईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे असं न बघता पेन ड्राईव्ह घेऊन येईल, मनाला पटत नाही हो. अगं आपली कुसुम म्हणजे काय सुपर वुमन थोडीच आहे. तू उगीच मनात शंका आणतेस. अहो शंका नाही घेते, पण तिचा स्वभाव आपल्याला माहिती आहे ना. कुठलीही गोष्ट करताना नीट पारखून नेटकेपणाने करते ती. पण तिच्या हातून अशी क्षुल्लक चूक होईल? नवीनच लग्न झालंय तिचं, जबाबदाऱ्या वाढल्यात तिच्यावरच्या. सगळी माणसं नवीन, वातावरण नवीन, त्यामुळे झाली असेल चूक एखादी. काय रुपाली, अगं तो बॉक्स बाहेर कशाला आणला? आतमध्येच ठेवायचा. तिथेही जागा नाहीये. दादा आणि वहिनीचं तिथे सामान आहे. ठीक आहे, या खोलीत अडचण झाली तरी चालेल, पण त्या रुपाली, तो बॉक्स ठेव इथे टेबलावर, उद्या सकाळी बघूया. तुझी महत्वाची कागदपत्र आहेत ना त्याच्यात? हो. एअर होस्टेस व्हायचं खूळ अजून डोक्यातून गेलं नाही वाटतं. गेल्या वेळी आपलं बोलणं झालं तेव्हा काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? हो. दिस इज अनप्रोफेशनल. सर सगळे पेनड्राईव्ह सारखे आहेत. अरे मग पेनड्राईव्ह चेक करून देता येत नाही का तुला? सर तुम्हाला किती वेळा रिक्वेस्ट केली होती की फोटोज बघून घ्या आणि तुम्ही पाहिलेही नाही. माणूस आहे, चुका होतात सर. जस्ट शट अप. जस्ट शट अप. ओके. मनातच बोलणार आहेस? काय? जे तुला मला सांगायचंय ते मनातच ठेवणार आहेस का? कुसुम, म्हणजे मला तुला म्हणायचंय. सॉरी, केवढासा शब्द आहे तो बोलायला एवढा वेळ. कसं आहे ना, आपण चुकलोय याची जाणीव नाही करून दिली तर गैरसमज होऊ शकतात. कुसुम, लग्नानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्यात. म्हणजे मी काहीतरी चांगलं करायला जातोय पण माझ्या हातून चूक होती. पण लग्नाआधी तुला सॉरी म्हणायला एवढा त्रास नाही व्हायचा. मी तुला सांगितलं ना, इट्स समथिंग लाईक आफ्टर मॅरेज इफेक्ट. आणि सगळी चूक ना त्या फोटोग्राफरची. अरे त्याला पेनड्राईव्ह मधला फरक कळत नाही. युजलेस. सॉरी सोडून सगळं बोललास. नाही, बरोबर आहे तुझं. लग्नानंतरचा परिणाम असेल. ठीक आहे. उद्या ऑफिसला जायचंय ना, झोपूया.
खरं तर चूक माझी होती. मी पेनड्राईव्ह पाहून नाही घेतला. फोटोज पाहिले तसं खोटंही बोललो कुसुमशी. तरीही तिने सगळा ब्लेम स्वतःवर घेतला. मला कुसुमला सॉरी म्हणायला हवं. ओ तुफान मेल हा भाई थांबा, कुठे चाललाय? अनुसरांकडे काल सरांनी फोन केला आणि मी मित्रांसोबत होतो. जरा धीर धरा पाणी प्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अहो हळूहळू दमानं घ्या, ठसका लागल की. अनुसर कुठं पळून जातात होय? माझं सरांकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे. भेटत्या, जरा धीर धरा. मला अहो, फक्त दोन भेटत्या ना. मिनिट. काय झालं हरिका? कोण आहे हा? सर मी शुभंकर. सर अनुसरांच्या लग्नाचे फोटो काढले होते. मग काय आज लग्न आहे ऑफिसमध्ये? सर ऍक्च्युली बिग मिस्टेक झाली सर. सो बर, तू टेन्शन घेऊ नकोस, शांतपणे बोल. ऍक्च्युली सर सर तुमच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज या पेनड्राईव्ह मध्ये आहेत सर. सर एकदा पाहून या ना सर फोटोज. मी पाहतो नंतर. आत्ता जरा इम्पॉर्टंट कामात आहे. ओके. सॉरी, मी चुकून वेगळंच पेनड्राईव्ह आणलं. म्हणजे काल चूक अनुजची होती, कुसुमची नाही. काय म्हणालात सर? नाही तू बोल. रात्री सरांनी फोन केला त्यावेळेस मी माझ्या मित्रांबरोबर हँगआउट करत होतो. सर खूप चिडलेले होते. चिल आउट करताना आय थिंक मी सरांशी नीट बोललो नाही. सो सॉरी बोलायला आलो सर. सर आता कामात आहेत, त्यांची मीटिंग झाली की हरिकाका पाठवतील तुला. पाठवतो. येस. थँक्यू सर. तुम्ही मला याचं प्रेझेंटेशन पाठवा, मी बघून घेईन. ओके. ओके. थँक्यू. नाईस मीट. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ का? सर प्लीज प्लीज या ना सर. तुम्ही का विचारताय? नाही, नियम सगळ्यांकरता सारखे. मला तुझ्याशी थोडं पर्सनल बोलायचं आहे. बोला ना सर प्लीज. बस ना. हो. कुसुम, काल खरं काय घडलं हे कळलंय मला. अनुजने न पाहता त्या फोटोग्राफरचा पेनड्राईव्ह घेतला आणि मग मला एक कळत नाहीये, तू अनुजला पाठीशी का घातलास? सगळ्यांची बोलणी तुला ऐकायला लागली. नाहीतर अनुजला ऐकावी लागली असती आणि मला ते आवडलं नसतं. काल माझे आई बाबाही तिथे होते आणि अनुजला कोणी काही बोललं असतं तर मला खरंच ते सहन झालं नसतं. कुसुम, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. नाही म्हणजे तू अनुजला पाठीशी घातलं म्हणून मी नाही म्हणत आहे. खरं तर दुसरी कुठलीही मुलगी असती तरी तिने तेच केलं असतं. लग्नाच्या वेळी गुरुजी म्हणाले तसं इथून पुढे आर्थिक, कौटुंबिक किंवा कुठल्याही निर्णयात दोघांचा सहभाग अर्धा अर्धा असला पाहिजे. मग चुकांमध्ये का नाही? इतर कोणी काय केलं असतं मला खरंच माहिती नाही, पण कुसुम तू तुझ्या या स्वभावामुळे मला अनुजची चिंता नाही. अनुजने गेल्या जन्मी खरंच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून त्याला तुझ्यासारखी कोणी समजूतदार बायको मिळाली. माझ्या मागच्या जन्मी मीही काहीतरी मोठं पुण्य केलं असेल की मला अनुजसारखा नवरा आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसं मिळाली. गॉड ब्लेस यू. कुसुम, लायब्ररीमध्ये गेली होतीस तू? आवडली तुला? कुठल्या जॉनरची पुस्तकं आवडतात तुला? मला जरा किचन मध्ये जायचंय, मला काम आहे. कुसुम,
रागावलीयस अजून? मग बोलत का नाहीयेस माझ्याशी? बोलतेय की, तू विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. कुसुम, काल जे काही झालं त्यात माझी चूक. चूक प्रत्येक जण करतो अनुज. प्रश्न तो नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे.